आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत, सर्वांना मनापासून धन्यवाद. तर धन्यवाद का तर या पद्धतीने तुम्ही चॅनलला सपोर्ट करत आहात, एकदम छान प्रकारे सपोर्ट करत आहात, त्यामुळे सर्वांची मनापासून धन्यवाद. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांच्या मनाच्या इच्छा, सर्व जे पखवाज वाजवण्यासाठी उत्सुक आहे त्यांच्या इच्छा आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत. आता तुम्ही गोंधळ पडले असेल की इच्छा कशा पूर्ण करणार आहे, आता व्हिडिओ मार्फत कशा इच्छा पूर्ण होणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ती इच्छा म्हणजे काय आहे? पखवाज वाजवणे ही प्रत्येकाची इच्छा आहे की मला भजनामध्ये पखवाज वाजवता यावं, ही प्रत्येकाची इच्छा असते. पण मग भजनामध्ये पखवाज वाजवता यावा, पण काय वाजवावं हा प्रश्न आहे. तर याच प्रश्नाचं आपण निराकरण करणार आहोत, शंकाचे समाधान करणार आहोत आणि मनाची इच्छा पूर्ण करणार आहोत. वेळ वाया न घालवता लगेच आपल्या व्हिडिओकडे वळूया. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही शिकणार आहोत, जे भजन वाजवण्यासाठी पूरक आहे, इतकं परफेक्ट नाही आहे की त्या ठिकाणी ती क्लासिकल पद्धतीने तुम्ही वाजवू शकता, पण फक्त तुमची इच्छा आहे भजनामध्ये थोडंफार वाजवता यावं, ती इच्छा आपण पूर्ण करणार आहोत. वेळ वाया न घालवता आपण आज 2 बोल शिकणार आहोत, जे की भजनी ठेक्याच्या जागी वाजवता येतील आणि चांगलं नाही पण पद्धतशीरपणे तुम्हाला ते वाजवतील. एकदम परफेक्टच वाजवतील किंवा परफेक्ट भजन वाजवतील असं नाही सांगत आहे, पण ती जागा तुम्ही भरून काढता, जिथे वादक नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही वाजवून ती जागा भरून काढता. गावातील भजन जर बंद पडत असेल तर हे 2 बोल जर शिकले आजचे तुम्ही, तर तुम्ही ते भजनसुद्धा वाजवू शकता. कुठे गेले, थोडंफार आपली कॉलर टाईट व्हावं असं वाटत असेल, तुमचं किती वय जरी असलं तरी हे 2 बोल वाजवले तुम्हाला समाधान प्राप्त होणार आहे या 2 बोलाने. ते बोल आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. जास्त वेळ नाही घेता, कमी वेळेमध्ये ते 2 बोल आपण बघणार आहोत. तर बोल पण एकदम सोपे आहेत, 4 मात्रेचे आहे आणि एकदम सुटसुटीत आहे. कोणीही असो तो वादकच होणार आहे 2 बोल शिकल्यावरती. त्यामुळे वेळ वाया न घालवता तुम्ही पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बोल चांगले समजावून घ्या, अक्षर एक एक समजावून घ्या आणि एक एक अक्षर नीट चांगल्या पद्धतीने बसवा आणि वाजवण्याचा प्रयत्न करा. तर लगेच आपण अक्षराकडे आणि बोलाकडे वळूया. अगोदर मी एकदा वाजवून दाखवतो एक बोल, तो समजावून सांगतो, त्यानंतर दुसरा कोणता आहे ते पण समजावून सांगतो. तर या पद्धतीने आता बोल आहे. आता तुम्ही म्हणता हा बोल भजनामध्ये चालतो का, तर भजनामध्ये चालतो, 100% चालतो. त्यामुळे आपण तो शिकवत आहे. आता भजनामध्ये चालतो तर मी आता चाल म्हणून दाखवतो, 2 चाली तुम्हाला म्हणून दाखवतो, त्यामध्येच हा बोल वाजवून पण दाखवतो. सुंदर ते ध्यान चाल मी म्हणून वाजून दाखवतो. थोडा गफलत झाली असेल, मागे पुढे झाली असेल, पण परफेक्टली मी आता वाजून दाखवतो. सुंदर ते ध्यान चालला आहे. आता त्याच्या पुढे उठावून घ्यायची आणि लग्गी म्हणून जो बोल देणार आहे तो सांगणार आहे. पण आता तुम्ही म्हणताना एकाच चालीसाठी चालतो का, आपण दुसरी चाल घेऊया, सोपी चाल घेऊया, जी सगळ्यांनी ऐकलेली आहे. त्या चालीवर आपण हा बोल वाजवून दाखवूया, म्हणजे तुम्हाला परफेक्टली माहिती होईल की हा बोल त्या ठिकाणी चालतो आणि तुम्ही पण शिकण्यासाठी उत्सुक होतात. आता चाल सगळ्यांच्या ओळखीचीच आहे. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, या चालीसाठी आपण म्हणून वाजून दाखवू. सुंदर ते ध्यान या पद्धतीने एवढे जर चाली एकाच बोलावर वाजवत असेल तर यापेक्षा आणखी काय हवं, त्यासाठी आपण आजचा हा बोल शिकत आहोत. तर आता बोल बघितलाय तुम्ही कसा आहे, कुठे बसतोय, प्रत्येक चालीसाठी बसतोय काय हरकत. आता तुम्ही म्हणता ठायची चाली बोलावर नाही चालणार,
तर या ठिकाणी परफेक्टली जे बोल आपले साधे भाजण्यासाठी सांगितले मी, ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं आपले थोडी कॉलर टाईट व्हावं त्याच ठिकाणी बोल वाजवण्याचा प्रयत्न करा. जास्त अतिशहाणपणा करून अपमान करून घेण्यापेक्षा जिथे वाजवता येईल तिथेच वाजवा. मग तुम्ही ठाईच्या चालीत घ्यायला लागले, अपमान करून घेतात. त्यापेक्षा फक्त मी काय सांगितलंय, ज्याला वाजवण्याची इच्छा आहे त्याने हे 2 बोल शिकले तरी तो पकवाज वाजवू शकतो. तर आता बोलाचे अक्षर बघून घ्या. बोल आहे धा गिन तग, धा गिन तक, 4 मात्र्यामध्ये आहे. तर 4 मात्र्यामध्ये आता 8 बोट दाखवले म्हणजे दोन्ही बोटाचे 4-4 दाखवले, दोन्ही हाताचे 4-4 म्हणजे 4 मात्र्यामध्ये आहे. तुम्ही म्हणताना 8 बोट दाखवले 4 मात्रा सांगते. तर 4 मात्रामध्ये बोल आहे. बोल परत ऐकन, धागिन तग, धागिन तग. स्क्रीनवर तर बोल दिसतच आहे, पण एकदा टाळीवर सांगून घ्या. धागिन तग, धागिन तक. परत एकदा बघा, धागिन तग. जो शेवटचा ग आहे आणि दुसऱ्या वेळी आहे जो क आहे अपोजिट वेळी. तर आता दुसरी बाजू, धागिन तग. एकदम सोपा बोल आहे. परत एकदा समजावून घ्या. मी आता एक एक अक्षर नीट समजावून सांगतो आणि बोध समजावून घ्या. धा सुरुवातीला आहे धा, त्यानंतर आहे गिन. गिन फक्त सिंगल वाजवे धुमाकडे वरती. गिन, त्यानंतर आहे त, फक्त थाप वाजवायचे आहे. त आणि वरती ग, धा गिन त ग. आणि त्यानंतर धा गिन तक, त्याची जी अर्धी लाईन आहे ती धा गिन तक आहे. सेम तशीच आहे, फक्त क वाजवायचं आहे. धा गिन त क. आता या ठिकाणी जर कोणी चांगला नवीन वादक असेल, क्लासिकल पद्धतीने शिकत असेल, त्यांनी हा बोल डग्गी म्हणून सुद्धा वाजवू शकता बरं का. आता ती वाजवून दाखवतो. एकदम बाज त्याचा परफेक्ट येतो, त्यामुळे हा बोल तुम्ही वाजवण्याचा प्रयत्न करायला किंवा. तर आजचा जो आपण बोल शिकलो तो पहिला झाला. आता जो दुसरा बोल आहे तो बोल बघूया. आता मी वाजवून दाखवतो. त्यानंतर आता ज्या पद्धतीने चाली घेतल्या त्याच पद्धतीने चाली घेऊन तो उठावन घेऊन. आता उठावन पण सोपी सांगतो मी तुम्हाला, एकदम लक्षात राहील अशी. आणि तो जो लग्गी म्हणून वापरायचा आहे तो पण बोल लगेच सांगूया. उठावन मी सोपी सांगतो, आता समजावून सांगत नाही, फक्त अक्षर सांगतो. उठावून घ्यायचे आहे ताकीन ताकीन ता, ताकीन ताकीन ता. 4 मात्र्यामध्ये ताकीन ताकीन ता, ताकीन ताकीन ता. एकदा वाजवून दाखवतो. नाही समजली डिस्क्रिप्शन मध्ये बोल देतो किंवा लिंक आपली अक्षर स्क्रीनवर आहेच, तर वाजून बघा. तसं दाखवतो. या पद्धतीने उठावून घ्यायचे आहे आणि त्याच्या पुढे जे वाजवायचं आहे ते मी लगेच एक एक अक्षर समजावून सांगतो. अगोदर एकदा वाजून दाखवतो. या पद्धतीने बोल वाजवायचा आहे. बोलाचे अक्षर आता चाल काय म्हणून दाखवत नाही, तुम्ही कुठे इथे ज्या ठिकाणी पहिला बोल वाजवला त्याच ठिकाणी उठावून घेऊन हा बोल वाजवा, काही अडचण येणार नाही. तर बोल आहे धा धा तग धा, धा धा तक धा, धा धा तग धा, धा धा तग, किंवा धा धा तग धा एवढं जरी वाजवलं. तक धा वाजवायची गरज नाही, धा धा तक धा वाजवा, एकदम भारी वाजते. कसं आहे समजावून घ्या. धा 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 धा, त सिंगल त, ग धा, धा धा तग धा, धा धा तग धा, धा धा तग धा, धा धा तग धा. या पद्धतीने वाजवायचं आहे. एकदा मी त्याची संपूर्ण साखळी वाजवून दाखवतो आणि व्हिडिओला शेवट करतो. जेवढं होईल शक्य तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि एक सर्वात सोपं म्हणजे सांगायचं म्हणजे ज्या पद्धतीने धागिन तग घेणार आहात सुरुवातीला त्याच्या अगोदर फक्त धा धा धागिन तग घेणार आहात ना, तर एकदम
जेवढं टाळी बसवून वाजवते तेवढं बसवण्याचा प्रयत्न करा. आणि आता मी सगळंच काही सांगत नाही, उत्तराणी कोणती घ्यायची, उठवणी कोणती घ्यायची एवढं काही सांगत नाही आहे. पण जेवढं शक्य होईल तेवढं वाजवण्याचा प्रयत्न करा. उत्तराणी तुम्हाला 5 वेळा 10 घेतलं तरी चालेल. बोल कसा वाटतो वाजवून बघा, भजनामध्ये वाजवण्याचा ट्राय करा. वाजवल्यानंतर व्हिडिओ सर्च करून आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा की बोल कसा वाटला. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नंतर सांगा, पण नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगतच चला, जेणेकरून मला प्रतिसाद मिळेल. तुमचा प्रतिसाद मिळाला म्हणजे उत्सुकता मिळते आणि एक नवीन नवीन बोल तुम्हाला शिकवण्यासाठी मी तत्पर आहे. तर सर्वांना रामकृष्ण हरी. या पद्धतीने सपोर्ट करत राहा चॅनलला.